नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेसाठी लवकरच प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू होत आहे. प्रेफरन्स देताना नक्की कोणत्या तुमच्याकडून काही चुका होत असतात, त्या कोणकोणत्या चुका होऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ सर्वांनी नक्की पाहून घ्या. 100% तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की या महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजेत. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रेफरन्स देताना कोणती पद्धत आपण अवलंबली पाहिजे, कोणत्या मुद्द्यांचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर प्रेफरन्सची निवड आणि त्याचा क्रम लावला पाहिजे, या संदर्भात आपण जर विचार केला तर सर्वात आधी आपण आपली जी आवडती संस्था आहे, शाळा आहे, त्याला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की आपण जर पाहिलं तर विदाऊटसाठी तुम्हाला जवळपास 100 प्रेफरन्स असणार आहेत, लक्षात ठेवा. आणि विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 50 प्रेफरन्स असणार आहेत. मग 100 प्रेफरन्सचा जर विचार केला तर 1 ते 8चे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जास्त प्रेफरन्स त्या ठिकाणी असू शकतात. अगदी 100पेक्षाही जास्त प्रेफरन्स त्यांना देण्यासाठी असतील. मग दुसरा मुद्दा म्हणजेच जे 9 ते 12चे कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, त्यांना लिमिटेड काही संस्थांच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा असतात किंवा ऑदर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्यांचे 100पेक्षाही कमी प्रेफरन्स त्यांना त्या ठिकाणी असणार आहेत. आता मुद्दा राहिला 1 ते 8साठीचे उमेदवार, 1 ते 12साठीचे उमेदवार, 1 ते 10साठीचे उमेदवार, यांना अगदी 500, 1000, 1500 अशा प्रकारचे प्रेफरन्स तुम्हाला असतात. मग अशा वेळेसला तुम्हाला पहिला प्रेफरन्स सर्वात तुमची आवडती संस्था असेल, शाळा असेल, झेडपी असेल, नपा असेल, मनपा असेल, यांना द्यायला हरकत नाही. असं नाही की मी पहिल्यांदा मला खूप लांब जायचं आहे असं कोणीच विचार करत नाही, लक्षात ठेवा. जास्तीत जास्त उपलब्ध प्रेफरन्स तुम्हाला भरायचे आहे. तुम्हाला 100 प्रेफरन्स आहेत ना, 100च्या 100 द्या. पण ज्यांना जायचं नसेल त्यांनी 100 द्यायची आवश्यकता नाही, एवढं मी सांगतो. म्हणजे सिलेक्शनसाठी एखाद्याला वाटते मला हा गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजेच, तर त्याने जास्तीत जास्त प्रेफरन्स द्या. जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा तुम्हाला विदाऊटचे 100 आहेत, विथचे 50 आहेत, सर्वच्या सर्व द्यायचा, कारण की ऑलरेडी ते तुमच्यासाठी कमीच आहेत. आता मुद्दा राहतो 3 नंबरचा, जिल्हा माध्यम विषय आरक्षण आणि पद नीट तपासूनच प्रेफरन्स निवडा. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला आहे. जे सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये, जो की जिल्हा, तुम्ही जिल्ह्यानुसार पाहणार, जिल्ह्यानुसार आलेल्या संपूर्ण जागा पाहणार, त्यानंतर त्याचं माध्यम पाहणार, विषय पाहणार, आरक्षण पाहणार आणि मग तुम्हाला त्या ठिकाणच्या एकूण जागा लक्षात घ्यायच्या आहेत. आणि हे एवढं काय अवघड नाही आहे, किचकट नाही आहे. तुम्हाला जवळ असणाऱ्या संस्थांपासून, जिल्ह्यांपासून तुम्ही लांब लांब जा, हे मी तुम्हाला सजेस्ट करतो. एक लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, घराजवळच्या शाळांनाच प्राधान्य द्यायचे की राज्यभर संधी घ्यायची, हे आधी ठरवा. आता तुमच्यातले बरेच बांधव असे आहेत ज्यांची महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी जायची, कुठेही जरी नंबर लागला तरी जायची तयारी असते. पण काही बांधव, काही भगिनी अशा आहेत ज्यांच्याशी माझं काही दिवसांपूर्वीच बोलणं झालं किंवा व्हॉट्सअपवरती ते सांगत असतात की मला माझाच जिल्हा पाहिजे, मला दुसरा जिल्हा नको आहे. तर अशा बांधवांनी फक्त आणि फक्त आपल्या जिल्ह्याचेच प्रेफरन्स द्या. कारण की तुम्हाला जिथे जायचं नाही तर ती जागा अडवू नका, असं मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे, विनंती करायची आहे इतर बांधवांच्या वतीनं. पहा, आता पुढचा मुद्दा म्हणजे तुम्हाला त्यानुसार तुमचे गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार धोरण ठरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या काही कौटुंबिक समस्या असतील किंवा इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रेफरन्स द्या. कारण की काही जण काही गडबडीमध्ये, मग मला असं यांनी सांगितलं मी तिकडे प्रेफरन्स देते, माझं काम होईल. ठीक आहे, होईल काम, पण तिथे जायची तुमची तयारी नसेल तर प्लीज प्रेफरन्स देऊ नका. कारण की मागील भरतीचा इतिहास आपल्याला खरं तर सांगतो. स्वामीसारखी खूप महत्त्वाची संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, खूप महत्त्वाची संस्था, ज्यामध्ये 450 जवळपास पदं, 429 पदं साधारणतः मागच्या भरतीमध्ये होती आणि
त्या ठिकाणी सर्वांनी प्रेफरन्स दिले वरच्या वर्गासाठी आणि त्या ठिकाणी ज्या वेळेसला जॉईनिंगची वेळ आली, उपस्थितीची वेळ आली, त्या वेळेसला फक्त आणि फक्त 80 कॅन्डिडेट उपस्थित होते. असं करू नका. मग बाकीच्या एवढ्या मोठ्या जागा ज्या होत्या 350 जागा जवळपास रिक्त राहिल्या, तिथे शिक्षक त्यांना कंत्राटी भरावे लागले. आत्तापर्यंत 350 शिक्षक त्या शाळेवरती कदाचित रुजू झाले असते, पण त्यांना ती संधी त्यांची हिसकावून घेतली गेली असं म्हणावं लागेल. त्यामुळं प्लीज तुम्हाला जिथं जायचं नाही आहे त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ नका. 5 नंबरचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आता मला सांगा, तुमच्यातले बरेच जण असंही म्हणतील की सर क्रम देताना मी कसा देऊ, 11वी 12वी ते 1 ते 5साठी असा देऊ का 1 ते 5 ते 11वी 12वीसाठी देऊ? तुमच्यासाठी सांगतो, तुमचं क्वालिफिकेशन जेवढं जास्त आहे ना, त्या जास्त क्वालिफिकेशनच्या जागेकडून खाली यायचं असतं. मग असं तुम्ही म्हणणार की सर वरतून खाली जर येत असेल, कारण की तुमच्यासाठी सांगतो बांधवांनो, तुमच्यासाठी असं सांगतोय मी, कारण की वरच्या वर्गांच्या जागा ह्या ऑलरेडी विदाऊट इंटरव्ह्यूला कमी आहेत. मग द्या ना वरचे प्रेफरन्स. तुम्ही जवळचे असतील तर वरचे द्या, एखाद्याला नसेल जायचं तर मग नका देऊ. पण जायचंच जर असेल किंवा एखाद्याला वाटत असेल मला झेडपीच करायचं, झेडपी द्या. मग म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्रम खूप महत्त्वाचा आहे. एकदा लॉक केल्यानंतर बदल करण्याची संधी ही मर्यादित असते. त्यामुळे काळजीपूर्वक अंतिम क्रम निश्चित करायचा आहे तुम्हाला. लगेच घाई करू नका. प्रेफरन्स जनरेट झाल्या लगेच मला पहिल्याच दिवशी सगळ्या जागा माझे प्रेफरन्स द्यायचे आहेत याची घाई करू नका. प्लीज माझी विनंती तुम्हाला असेल. तुम्हाला समजा एक एक्झाम्पल 8 दिवसांचा कालावधी, मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं की 8 दिवसांचा कालावधी असतो. मग 8 दिवसांच्या कालावधीमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर पहिले 5-6 दिवस पहा बरं का मी काय सांगतोय. पहिले 5-6 दिवस सर्व जाहिरातींचा अभ्यास करा. तुम्हाला आलेल्या प्रेफरन्सचा एक क्रम लावा आणि त्या क्रमाने मग ऑनलाईन माहिती तुम्हाला स्वतः भरायची आहे, हे लक्षात ठेवा. इथे त्यांनी दिलं आहे पहा, जनरेट सिलेक्ट. तुम्हाला जनरेट करायचे असतात प्रेफरन्स. ते जनरेट केल्यानंतर त्याची PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे, पाहायचं आहे, सर्व त्याचा अभ्यास करायचा आहे 4-5 दिवस. आणि मग ही सिलेक्टची जी प्रोसेस आहे 2 नंबरची ती चालू होते. सिलेक्ट त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यानंतर त्यांना असाईन करायचं असतं, म्हणजे त्यांचा खालीवरती तुम्हाला जो क्रम द्यायचा आहे तो तुम्हाला द्यायचा असतो. आणि मग रिअरेंज करायचं असतं. समजा रिअरेंज म्हणजे समजा तुम्ही असाईन केलं आहे, तुम्ही अरेंजमेंट केली, पण तुम्हाला वाटतं की मला हा क्रम बदलायचा आहे तर रिअरेंज तुम्ही करू शकता, खालीवरती त्यांना घेऊ शकता. कदाचित असंही होतं की त्या ठिकाणी आपण सगळं नियोजन करतो आणि एखादी चांगले गुण असतानाही एखादी 20% संस्थामध्येच येत असते. मग अशा वेळेसला त्या संस्थेला जर तुमची निवड झाली तर परत तुम्ही काय म्हणणार, माझे मार्क्स चांगले होते परंतु माझी निवड 20%ला झाली, होऊ शकते. त्यामुळं प्रेफरन्स देताना टक्केवारी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि 7 नंबर, प्रेफरन्स लॉक केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. घाईघाईने तुम्ही अगदी पटकनी तुम्हाला वाटणार की मी सगळं झालं आहे, पण लॉक मार्क तुमच्या प्रेफरन्सवरती येतो. कसे प्रेफरन्स त्या ठिकाणी लॉक मार्क कसा येतो त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तरीही तुम्हाला त्या ठिकाणी त्या संदर्भातला एखादा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. पहा, मग प्रेफरन्स लॉक केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण समजू नका, लक्षात ठेवा. आता इथे पहा, आता या चुका टाळा. त्यामध्ये घाईघाईने प्रेफरन्स लॉक करणे टाळा. जाहिरात न वाचता प्रेफरन्स देण्याचं तुम्हाला टाळायचं आहे. जाहिरात व्यवस्थित समजून घ्या. चुकीचा विषय किंवा माध्यम निवडणे टाळा. अंतिम क्रम तपासल्याशिवाय सबमिट लॉक करणे हे टाळलं पाहिजे. कमी प्रेफरन्स देणे, पहा आपण काय करतो, चूक करतो. मला कमीच प्रेफरन्स द्यायचे आहेत, पण मला महाराष्ट्रभर जायची तयारी असेल तर जास्तीत जास्त जेवढे प्रेफरन्स 100 आहेत, विदाऊटचे 20चे 50 आहे, ते सर्व द्या तुम्ही. कारण की तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची गरज आहे, शासकीय नोकरीची गरज आहे. आता सर्वात मोठ्या चुका कोणत्या कोणत्या आहेत? घाईघाईने प्रेफरन्स लॉक करणे. घाई करून लॉक केल्यास चुका होऊ शकतात आणि नंतर बदल करण्याची संधीही मर्यादित असते. तुम्हाला सुरुवातीला आता मागील वर्षी भरतीमध्ये 3 संधी दिल्या, 3 नंतर 4 दिल्या, नंतर बऱ्याच जणांच्या चुका व्हायला लागल्या. त्यावेळेसला अनलिमिटेड म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही देऊ शकता असं म्हटलं होतं.
पण शक्यतो जास्त द्यायच्या नाहीत, सारख्या चुका करायच्या नाही आहेत, लॉक अनलॉक सारखं सारखं करायचं नाही. जाहिरात न वाचता प्रेफरन्स देणे हे चुकीचं आहे. जाहिरात नीट वाचल्यास पात्रता, अटी, आरक्षण, विषय, माध्यम या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि मग त्यानुसार जाहिरात न वाचा प्रेफरन्स देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे व्यवस्थित जाहिरात वाचा आणि मग प्रेफरन्स द्या. चुकीचा विषय किंवा माध्यम निवडणे, बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडून म्हणजे क्वालिफिकेशन भरताना कदाचित माध्यम चुकलेलं असतं आणि मग अशा वेळेसला तुम्हाला त्या चुकीच्या माध्यमाच्या जाहिराती तुमच्या प्रेफरन्समध्ये येतात, पण त्या द्यायच्या नाहीत. लक्षात ठेवा, जर दिलं आणि तुमचं क्वालिफिकेशन चेक केलं, तुम्ही त्या पात्रतेचे नाहीत, तरीही तुम्ही त्या जागा दिल्यात, तुम्हाला त्या ठिकाणी बाद ठरवलं जाईल. हे लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, शांतपणे जाहिरात वाचा, योग्य प्रेफरन्स निवडा, योग्य माहिती तपासा आणि त्यानंतरच शेवटी काय करा, लॉक करा. त्यामुळं चुका टाळा, योग्य प्रेफरन्स द्या आणि निवडीची संधी वाढवा. तुमचं सिलेक्शन या भरतीमधून झालं पाहिजे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळं सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा. तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आहे. तुमचं काम या भरतीमधून नक्की होईल अशी मला एक प्रकारची खात्री आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.